शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर नोवेल सीड तर्फे मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण एका ठिकाणी तूर शुभ्राच्या प्लॉटवर आलेलो आहोत. आपले या ठिकाणी शेतकरी सुद्धा आहेत की ज्यांनी तूर या ठिकाणी जवळजवळ 10 ते 11 एकर पूर्ण प्लॉट लावलेला आहे. तर त्यांच्याकडून आपण संपूर्ण त्यांचा परिचय आणि हा जी तूर लावलेली आहे शुभ्रा जी पांढरी तूर आहे त्याविषयी माहिती घेऊ. तर नमस्कार काका. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही सर्व शेतकऱ्यांना तुमचा परिचय द्यावा. माझं नाव सुप्रू कप्पू सिंग महेर, प्रॉपर राहणारे वळदगावचे, वळदगाव संभाजीनगर. बर. आणि हे तूर 10 जूनला लागवड केली आपण. 10 जूनला लागवड. 10 जूनला लागवड. किती क्षेत्र आहे पूर्ण? जवळपास 11 एकर 10 एकर सुत क्षेत्र आहे. ओके, 11 एकर क्षेत्र आहे. बरं, 10 जूनची लागवड आहे. तर आता लागवडीपासून ते आजपर्यंत काय वाटतंय तुम्हाला या वाणामध्ये? 10 जून आजपर्यंत जवळपास आता काढणीला आलंय पीक जवळपास. बरं, कुठं मर आहे का पाण्यामुळे? कुठं मर तो नाहीच्या बरोबर मर आहे. नाहीच बरोबर. एक अर्ध्या ठिकाणी एक अर्धा झाड वाढतं त्याला काही विशेष नसतो. 11 एकर मध्ये एक झाड म्हणजे तो काही विषय नाहीच्या बरोबर आहे. त्याच्यानंतर जो लागणार फ्लावरिंग म्हणजे फुलं असेल, माल असेल, शेंगा असतील, आज जो पक्व होत आहे शेंगा, तर ते काय वाटतंय बाकीच्या हायब्रिडच्या कम्पॅरिझन? बाकीच्या वाणामध्ये याला फुल खूप लागतंय. बर, तितकं जर फुल थांबलं तर म्हणजे झाड वर उभं राहू शकत नाही. आपण पूर्ण झाड वाकलेलं आहे, वजनामुळे आज वाकलाय. पण इतकं फुल लागतं याला की अति फुल लागतंय. म्हणजे जवळ पूर्ण 11 एकरचं जेवढंही लागलेलं आहे सगळं सेम झाड असेच लागले. जवळपास सेम असंच आहे, पूर्ण असेच आहे. तर एकंदरीत दरवर्षीपेक्षा यावर्षी उत्पादनामध्ये किती फरक पडेल किंवा काय वाटतं तुम्हाला? यावर्षी नक्कीच काहीतरी वाढ होईल उत्पादनामध्ये होईल वाढ. बर, त्या हिशोबानं आहे. आता तुम्हाला परत काढल्यानंतर आम्ही सांगू की ती पर एकर किती जडली, काय जडली तिथं. बरं, आता महाराष्ट्रभरात आपले बरेच शेतकरी की जी पांढरी तूर लागवड करतात, तर हा जो शुभ्रा वाण आहे नोवेल सीडचा, जे आपले इतर शेतकरी आहेत त्यांना काय सांगाल एक शेतकरी म्हणून तुम्ही या वाणाबद्दल? नाही, या वाणाबद्दल वाण चांगला आहे. दुसऱ्याच्या वाणात आणि या वाणात आहे फरक. ओके, चांगला आहे. आता झडतीला काय होईल हा ते पुढचं आम्ही तुम्हाला आल्यानंतर आपण त्या विषयावर पण शेतकऱ्यांना माहिती आपण पाहू शकतात. मुलाचे पाय पाण्यात दिसतात. ते तर होणार. वजन जे पाहतोय आपण पूर्ण झाड हे वाकलेलं आहे. मोठ्या प्रमाणात शेंगांची लागवड, शेंगा भरपूर आहे ना, सेटिंग खूप चांगल्या प्रकारे आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो याच्यामध्ये 5 दाणे आहेत. एका शेंगामध्ये आपण जर पाहू लागलात शेतकरी बांधवांना तर पूर्ण 5 दाणे एका शेंगामध्ये आहेत. आणि टपोरा दाणा वजनदार. त्याच्यामुळे मिल साठी पण किंवा असं कुकिंग साठी पण ही व्हरायटी खूप चांगली शेतकरी बांधवांना चांगलं उत्पन्न देऊ शकते. बरोबर. आणि एकंदरीत आपण आज पाहू शकता दादांनी इथं अभिप्राय आपला दिलेला आहे आणि त्या या वाणापासून खुश आहेत. इतर शेतकरी बांधवांनी पण याचा वापर, या वाणाचा वापर शुभ्रा नोवेल सीडची शुभ्राची लागवड करून आपला फायदा करून घ्यावा. आणि हेच दादांचं पण सुद्धा इथं म्हणणं आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण एक अभिप्राय बघितला की शुभ्रा जो वाण आहे नोवेल सीडचा तूर मध्ये, त्या वाणाविषयी. आणि हा 1 एकर नाही तर अक्षरशः 11 एकर आहे एकाच ठिकाणी प्लॉट. आपण अनुभव पण ऐकले. नक्की ज्यावेळेस तुम्ही तूर लावता खरीप सीझनला पांढरी तूर, तर त्यावेळेस नक्की शुभ्रा वाण लावा. तुम्ही सुद्धा एक चांगला अनुभव, चांगलं उत्पादन नक्की घ्या. कुठली अडचण असेल तर नोवेल सीडचे आमचे जेही प्रतिनिधी आहेत महाराष्ट्रभरामध्ये त्यांच्याशी संपर्क साधा. तर शेतकऱ्यांचे व सरांचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नोवेल सीड तर्फे खूप खूप आभार. धन्यवाद.